दिव्यांग उमेदवारांसाठी मोठी बातमी. महाराष्ट्र शासनाने नवीन जी-आर जारी करून कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्र दिव्यांग प्रवर्गाची यादी बदलली आहे. यामुळे अनेक दिव्यांग उमेदवारांना सरकारी नोकरीची नवीन संधी मिळू शकते. नेमका काय बदल झाला आहे? चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आज आपण 1 जून 2026 रोजी महसूल व वन विभागाने जारी केलेला महत्त्वाचा शासन शुद्धीपत्रकाबद्दल माहिती घेणार आहोत. हा निर्णय दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. बघा, तुम्हाला स्क्रीनवरती जी-आर सुद्धा दिसत असेल. मित्रांनो, 2021 मध्ये महसूल विभागाने दिव्यांग उमेदवारांसाठी काही पदे आरक्षित व निश्चित केली होती. आता त्या आदेशामध्ये सुधारणा करून कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्र दिव्यांग प्रवर्गाची यादी अद्ययावत करण्यात आली आहे. कोणाला फायदा होणार याचा? या शुद्धीपत्रकानुसार आता दृष्टी दोष, श्रवण दोष, चालण्यासंबंधी अडचणी, बौद्धिक अडचणी तसेच विविध प्रकारच्या दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना कनिष्ठ लिपिक पदासाठी पात्रता मिळू शकते. म्हणजेच आधीच्या तुलनेत अधिक दिव्यांग उमेदवारांना संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महत्त्वाचा मुद्दा हा जी-आर नवीन भरती जाहीर करत नाही, परंतु भविष्यात महसूल विभाग किंवा नोंदणी व मुद्रांक विभागातील भरती निघाल्यास दिव्यांग उमेदवारांसाठी पात्रतेची निकष यानुसार लागू राहतील. सोशल मीडियावर काही ठिकाणी मोठी भरती आली किंवा सरकारी नोकऱ्या जाहीर अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. पण या जी-आरमध्ये भरतीची घोषणा नाही. हा फक्त पात्र दिव्यांग प्रवर्गाच्या यादीतील तांत्रिक बदल आणि दुरुस्ती आहे. जर तुम्ही दिव्यांग उमेदवार असाल किंवा अशा उमेदवारांना ओळखत असाल तर हा जी-आर नक्की महत्त्वाचा आहे, कारण भविष्यातील भरती प्रक्रियेत याचा फायदा होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त दिव्यांग उमेदवारांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.